तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये. तर गोवा सिरीज जी आपली पेंडिंग होती ती गोवा सिरीज मी स्टार्ट करतो या व्लॉगच्या माध्यमातून. आणि गोवा सिरीजमध्ये आम्ही पूर्ण गोवा एक्सप्लोअर केलेला आहे, तोही आमच्या बाईकवरून. तर सर्वप्रथम मी आलो होतो विश्रामबाग चौकमध्ये, जिथे माझा खास मित्र देव आहे. तो हैदराबादवरून सांगलीला येणार होता आणि आम्ही दोघं सांगलीमधून बुलेटवरती जाणार होतो गोव्याला. तर ही जर्नी तुम्हाला बघायला नक्की आवडेल. सर, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ डेलीचे बघायला विसरू नका. तर गोवा प्लॅन आमचा 3 ते 4 दिवसाचा आहे आणि हा प्लॅन आम्ही एक्सप्लोअर करतो आहे विथ देवबाई. देव आलेला आहे, बघू शकताय. सर्वप्रथम त्याला घेऊन मी घरी आलो आणि मस्तपैकी मिसळ पाव खायला दिला. एकदम गरम गरम मिसळ पाव खाऊन झाल्यानंतर आम्ही लगेच जर्नी स्टार्ट केली आणि बघू शकताय की सुंदर वातावरणात आम्ही गोव्याला निघालेलो आहे. तर या सिरीजमध्ये तुम्हाला 2 पार्ट्स बघायला मिळतील, ज्यामध्ये पहिला पार्ट आपला नॉर्थ गोव्याचा असेल आणि दुसरा पार्ट आपला साऊथ गोव्याचा असेल, ज्यामध्ये जबरदस्त लोकेशन आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. तर हा व्लॉग बघायला विसरू नका. तर सुरू करूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गोव्याला येण्यासाठी तुमच्याकडे भरपूर मोड ऑफ ट्रॅव्हल्स अवेलेबल्स आहेत. मे बी तुम्ही ट्रॅव्हल्स नेऊ शकता, बसेस नेऊ शकता, फ्लाईट्स नेऊ शकता, रेल्वेसुद्धा गोव्याला आहे. तर यावेळेस आम्ही जो डिसाईड केलं होतं की आम्हाला एक बाईक ट्रिप करायची होती आणि बाईकवरती आम्हाला गोवा एक्सप्लोअर करायचा होता. तर त्यामुळं आपण माझी रॉयल एनफिल्डची मीटिऑर आहे. तर ही मीटिऑरवरती आम्ही दोघंजण निघालो होतो गोव्यासाठी आणि आमचा पुढचे 3 ते 4 दिवसाचा मस्तपैकी गोवामध्ये स्टे आणि एन्जॉय करायचा प्लॅन होता. तर फर्स्ट स्टॉप होता आमचा आंबोली घाट. आंबोली घाटामध्ये तुम्ही बघू शकता की जबरदस्त व्ह्यू होता, फॉग होता, कंटिन्युअस रेन चालू होता आणि याच्यामध्ये आम्ही बाईक राईड करत आंबोलीमध्ये पोचलो होतो साधारणतः 11:30 हा बघू शकता आंबोली धबधबा, जो फुल स्पीडनं फुल फ्लोमध्ये होता. त्याच्यानंतर आम्ही कॉर्न पकोडे आणि तिथे स्वीटकॉर्नसुद्धा आम्ही परचेस केले. करा करा कट करा कट करा अर्धा अर्ध करून द्या. कॉर्न पकोडे कसे आहेत पकोडे भाऊ? आणि आम्ही कॉर्न पकोडे खातो. एकदम क्रिस्पी आहेत, जबरदस्त क्वालिटी आहे. यायला लागतं.
ब्लॉग पूर्णपणे रॉ मध्ये टाकत आहे, जेणेकरून तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आमच्यासोबत. तर कुठल्याही प्रकारचं मॅक्सिमम म्युझिक जे आहे ते मी अवॉइड करतो या ब्लॉगमध्ये, आणि नॅचरल ब्युटी जी नॅचरल साऊंड आहे तोच मी ठेवतो आहे. तर सर्वांनी ब्लॉग बघत राहा. याच्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता सावंतवाडीमध्ये जेवण करण्यासाठी. भालेकर सी फूडमध्ये आम्ही थांबलो होतो सावंतवाडीमध्ये. तर आम्ही सुरमई थाळी ऑर्डर केली होती. ती सुरमईची क्वालिटी चांगली होती आणि सुरमई एकदम फ्रेश होते, कारण की सीझन होता. तर याच्यानंतर आम्ही निघालो पुन्हा गोव्यात. तर 3:30 वाजता आम्ही पोचलो आमच्या लोकेशनवरती, करिश्मा रिसॉर्टला. आणि फ्रेश होऊन पुन्हा संध्याकाळी आम्ही निघणार होतो बाहेर कलिंगड बीच एक्सप्लोर करण्यासाठी. तर चला. भाऊ आलाय कलिंगड बीचला. नाद करता काय? जस्ट रिच कलिंगड बीच. आणि संध्याकाळचा आम्ही आता आनंद घेतोय, एन्जॉय करतोय, चिल मारतोय आणि वातावरण बघतोय. बघू शकता बीचवरती भरपूर पब्लिक आहे. तुम्हाला दाखवतो 5 मिनिटामध्ये. केलेलं आहे आणि आता आम्ही जातोय मस्तपैकी डायनिंग करतोय एका ठिकाणी बसून. मल्टिपल चिकन वगैरे खायचा प्लॅन आहे. श्रावण आहे, बस श्रावण पाळलेलं नाही दोघांनी पण. आणि एन्जॉय करायला ठरवलं तर एन्जॉय करायचा फुल. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सेकंड डे आणि आज आम्ही चालवलो आहे सावलियम डॅमला. त्याच्यानंतर आम्ही आज मल्टिपल लोकेशन एक्सप्लोअर करतोय. तर तुम्हाला मी आज ते माझ्या व्हिडिओतून दाखवतोय. तर फॉलो करून घ्या आपल्या चॅनलला आणि पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका.
आत्ता आम्ही आलेलो आहे सॅव्हलेम डॅमला, जे की साऊथ गोवामध्ये आहे आणि ऑलमोस्ट 80 किलोमीटरचं डिस्टन्स आहे कलिंगड बीचपासून, जे कंप्लीट करायला आपल्याला लागलं टोटल 2 आवर्स. तर आपला असा आजचा हा लुक आहे. आणि सॅव्हलेम डॅमचा जो मेन अट्रॅक्शन पॉईंट आहे तो बरोबर मिडलला आहे. त्यासाठी आपल्याला एक 15 मिनिटचा वॉक इथून करावं लागेल. गेटवर तुम्हाला एंट्री करावं लागते आणि एंट्री फीस टोटल 60 रुपीज आहे पर हेड. अडल्टसाठी चिल्ड्रनसाठी 30 रुपीज आहे. तर आपल्याला सेंटरमधून असं पुढं जायचं आहे या रोडनं आणि टोटल 10 मिनटाचा वॉक आहे. बघू शकता एकदम ब्युटिफुल लोकेशन आहे, जबरदस्त. पूर्ण डॅमचा जो परिसर आहे तो मेंटेन केलेला आहे आणि पब्लिक आहे, आज गर्दी आहे या ठिकाणी. जबरदस्त गार्डन आहे. टोटल 70 स्टेप्स आहेत. 70 स्टेप्स आहेत आणि आम्ही आता कंप्लीट करणार आहे. फक्त 5 मिनिटाचा वेळ लागतो याला. जेव्हा कसं वाटतंय? दोन शब्द बोला आमच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे बाबा एक्सरसाइज करावं लागते, वेट लूज करावं लागतं. हे डॅम जे आहे ते एक ऑफबीट लोकेशन आहे आणि ज्यांना या स्पॉटला यायचं आहे तरी हा स्पॉट मिस करू नका. खूप भारी आहे. तुम्हाला मी जस्ट व्ह्यू दाखवतो. पाठीम बघू शकताय, तिथून वॉटर खाली चाललं आहे आणि धरणातून खाली पुढं नदीला चाललेलं आहे. जबरदस्त लोकेशन आहे, मस्ट विजिट आहे आणि हा खूप मोठा डॅम आहे. तुझ्याकडे घेतला माझी. This is Salom Dam. It is nearly 65 to 70 kilometers away from your Goa, from Kalangad, Baga. It's quite a scenic place. The back area that you see here
the river that is flowing behind me. That is this dam. So if you see this dam, it's quite scenic, and that place is there. So that is the waterfalls in that is quite orbitical. That is a good view. तर डॅमवरती ऑलमोस्ट आम्ही 30-35 मिनिट स्पेंड केल्यानंतर ना आमचा नेक्स्ट स्पॉट होता काबो दे रामा बीच. काबो दे रामा बीच हे ऑलमोस्ट डॅमपासून 38 किलोमीटर्स लांब आहे. तर त्यासाठी 1 ते सव्वा तास आम्हाला लागणार होता डॅम बीचपर्यंत पोहोचण्यासाठी. तर चला बघूयात काबो दे रामा बीच आणि त्याचा ब्युटिफुल असा व्ह्यू. सगळ्यात जास्त फेमस काबो दे रामा बीच आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती पण बघितला असाल की काबो दे रामावरती खूप जण जातात आणि तिथला व्ह्यू जो सिनिक व्ह्यू आहे त्याचा एन्जॉय करतात. तर तो व्ह्यू आम्ही एन्जॉय करण्यासाठी पोचलेला आहे काबो दे रामामध्ये साधारणतः 1 तास सव्वा तासाच्या बाईक राईड नंतरला. काबो दे रामा याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आलेलो आहे काबो दे रामा या ठिकाणी. तर इथं आम्ही आता मॅगी, ऑमलेट आणि पेप्सी घेणार आहोत. प्लस तुम्हाला काबो दे रामाचा व्ह्यू मी दाखवतोय, बघून घ्या. हा व्ह्यू तुम्ही मिस केला नाही पाहिजे जर तुम्ही साऊथ गोवा ट्रॅव्हल करत असाल. कॅलंगटपासून काबो दे रामा हे टोटल 70 किलोमीटर्स आहे आणि टोटल 2 आवर्स लागतात. आणि वन ऑफ द बेस्ट बीच आहे काबो दे रामा. इथं खूप क्राऊड असतो, बट तुम्ही वीक डेजमध्ये आलात तर तुम्हाला क्राऊड भेटणार नाही आहे. तर यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा काबो दे रामा आणि नेक्स्ट शॉटमध्ये बघा काबो दे रामाची ब्युटी. एन्जॉय काबो दे रामा आणि मॅगी येते, मॅगी पण खायला लागेल. काय रस्ता मागूया घर पाण्यात ना करत बरोबर. तिकडनं पाय टेकत टेकत घाल जरा मग एक साईडनं चालू तिकडनं. मार रेस दे रेस. हाँ वीडियो करके मोबाईल कायाकिंग मध्ये कुठे जंगलात आलोय आपण. चढताना वाट लागते. कायाकिंग करण्यासाठी आम्ही आलेलो आहे कोला बीचवरती. बट हे उतरून जायला खूप लागतंय आणि याच्या अगोदर तर तुम्ही ॲडव्हेंचर बघितलायच. तर बघू आता रिटर्न जर्नी कशी होते. रिटर्न जर्नी कशी होती बघू. कसं जायचं बोट नाही जायचं परत.
हां ते यायला की बघ, ती पुढे लोक यायला की. इथनंच चालू आहे रे, इथनंच चालू आहे. येस, कोला बीच कायकिंगसाठी आम्ही आलो आहोत आणि कायकिंग करत या स्पॉटला पोहोचलो आहोत. हा एक कोला बीचचा सुंदर पाठीमागा समुद्र, यामध्ये तुम्ही खूप एन्जॉय करू शकताय. सर्वांनी या कोला बीचला नक्की व्हिजिट करा. आणि हे बघा पाणीने जबरदस्त नाद करते काय यावर टाकते असा हा समुद्र आहे, हा समुद्र. त्याच्यानंतर आमची एक बोट इथं आम्ही पार्क केलेली आहे. बोट आहे दोन आमचे त्याचे कल्ले आणि हे कायाकिंगसाठी असलेला सुंदर असा स्पॉट. इथं सर्वजण खूप आनंदात एन्जॉय करताना. कसं आहे, कायाकिंग चालू आहे. कायाकिंग एक्सपिरियन्स. रिवर्स रिवर्स, कम ऑन कम ऑन. थांब त्याला जाऊ दे जाऊ दे. वल्लव रे नखवा हो, वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो, वल्लव रे रामा. यूट्यूब चॅनलला देवभाई कमांड सांभाळताना, कायाकिंग करताना आम्ही अरे रोक ना. मस्ट डू दिस कायाकिंग. जबरदस्त लोकेशन आहे, कोला बीचवरती आहे आम्ही. माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स आहे. इमॅजिन करू शकत नाही की आम्ही एवढं एन्जॉय केलो आहे. 1 घंटा 1.5 घंटा झाला आम्ही इथं कायाकिंग करतो आहे. आणि खूप सारी पब्लिक अजून इथे आहे. आपल्या महाराष्ट्रातून आहेत, गोवातून आहेत, कर्नाटकातून आहेत आणि तेलंगणाचे आहेत. तर हा व्ह्यू जबरदस्त. नारखोडा मस्ट विजिट. नाही म्हणले तुला बघितलं बाहेर करून जायला. ऑन नेक्स्ट डे आम्ही पोचलो चपोरा फोर्टला. चपोरा फोर्ट एक जबरदस्त फोर्ट आहे, ज्यामध्ये थोडंसं तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल करून थोडंसं चढत जायला लागतं आणि ट्रेकिंग टाईप एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो. साधारणतः एक 20 मिनिट्समध्ये तुम्ही फोर्टच्या टॉपपर्यंत बसताय. बट टॉपपर्यंत बसलं तर तुम्हाला सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. गुड मॉर्निंग गाईज. तर मी आलेलो आहे चपोरा फोर्ट या ठिकाणी. टोटल 120 स्टेप्स आहेत आणि थोडंसं स्टिफ चढाई आहे. तर लेट्स सी आजचा दिवस कसा जातो आहे. आजचा आपला आहे डे नंबर 3. तर चला सुरू करूयात डे 3.
येडा उचलला. Pause. तो बोलना तू देख के आ जा Beach, Goa. Chilling time. 0 and just relax. थोड़ी गर्दी आहे यार पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. नो फॉरेनर्स आहेत नाव बिकॉज ऑफ सीझन आणि आपलेच लोक जास्त आहेत. सगळं आपण